जय गजानन माऊली. मी मयुरी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. मयुरी हर्षल अँड ट्विन्स बेबी या माझ्या चॅनलवर. आम्ही गेलो होतो पवनाथडी जत्रेला. होळीच्या आधी ही जत्रा होती, म्हणजे 25 तारखेला जत्रा सुरू झालेली होती आणि 1 तारखेला जत्रा संपणार होती. मग आम्ही 1ला म्हणजे रविवारी जत्रेला गेलो. आम्ही निघत होतो तेव्हा आमच्या सोसायटीमध्ये होळीची तयारीसुद्धा सुरू होती. फायनली आम्ही मग जत्रेला पोहोचलो. पवनाथडी जत्रा याआधी पण मी इथे गेली होती, पण तेव्हा मला म्हणजे ट्विन्स बेबी नव्हतं. तेव्हा असं फिरायला चांगलं वाटायचं. मागच्या वर्षी मी जेव्हा भीमथडीला गेली होती, भीमथडीला पण खूप गर्दी असते. भीमथडीला आम्ही बाळाला घेऊन गेलो होतो, पण तिथे एवढी गर्दी होती ना की आम्ही यावेळेस ठरवलं होतं. भीमथडीला तर गेली नव्हती मी आता या 2024ला, पण पवनाथडीला आम्ही जेव्हा गेलो तेव्हा ठरवलं होतं की आपण दुपारी जायचं. गेल्यानंतर तिथे बघा एवढी गर्दी पण नव्हती आणि जस्ट असे स्टॉल येथे लागणं सुरू झाले होते. अशी बैलबंडी येथे बनवलेली होती. मग ओम आणि श्रीचं खेळणं सुरू झालं. मग या गाईला हे दोघंजण एवढे छान हिचा लाड करत होते ना की आम्हाला पण तिथून त्यांना घेऊन जावंसं वाटत नव्हतं. मग फायनली आम्ही थोडं स्टॉल येथे फिरणं सुरू केलं. मग तिथे होळीसाठी अशा टी-शर्ट येथे आलेल्या होत्या. मग आम्ही दोघांसाठी पण अशा हॅपी होली 2024 टी-शर्ट घेतल्या. परत काही स्टॉल फिरलो. मग जे आम्हाला पाहिजे होतं त्याच वस्तू एवढ्या घेणार होतो. त्यानंतर मग मी तिथून बरेच होते. मंचुरियन होता, त्यानंतर चीज होता, असे बरेचसे खाकरा होते. मग आम्ही तिथून मेथी खाकरा घेतला. त्यानंतर मग आम्ही हे मांडे आम्हाला खायचा होता, पण पुरणाचा मांडा होता. मला पुरणाचा मांडा नाही आवडत, मला साधा मांडा आवडतो. तरी पण मग मी म्हटलं चला आपण आता पहिल्यांदा मी एवढं म्हणजे गर्दी नसताना पाहणार होती, म्हणून मग मी त्याचा व्हिडिओसुद्धा शूट करून घेतला. त्यानंतर मग आम्ही मासवडीची थाळी घेतली होती. मासवडी थाळी ही सेम आपल्या पाटवडी भाजीसारखीच असते, फक्त त्या वड्या ज्या आहेत त्या वेगळ्या देतात आणि मसालासुद्धा वेगळा असतो, पण खूप टेस्टी आणि छान होती. त्यानंतर मग आम्ही तिथून यांनी आमच्यासाठी कुल्फी आणली. आम्ही असं बसलेलो होतो. कुल्फी पण खूप टेस्टी होती, चांगली होती. ओम आणि श्रेणी पण ती एन्जॉय केली. त्यानंतर परत मग आम्ही आमचे स्टॉल फिरायला लागलो. 4,000 ते 5,000 स्टॉल होते, त्यामुळे एवढं एका ह्याच्यात फिरणं काही शक्य नव्हतं आणि गर्दी कमी होती, त्यामुळे आम्ही पण फिरू शकत होतो. मग तिथे आम्हाला बर्फाचा गोळा दिसला, आईस गोळा. मग आम्ही तोसुद्धा म्हणजे मलाच पाहिजे होता तो, तर मग मी तोसुद्धा घेतला. त्यानंतर परत आम्ही आमचे स्टॉल फिरायला सुरुवात केली. ऊन जास्त वाढत होती पण आणि आता गर्दी पण सुरू झालेली होती लोकांची, तरी आम्ही बरेचसे स्टॉल येथे फिरलो. पण तिथे जो कार्यक्रम सुरू होता तो काही आम्ही बघितला नाही. मग श्रीला तिथे दिसला होता आकाश पाळणा आणि त्याला तिथे जायचं होतं, पण ते आता दुपारच्या वेळेला बंद होतं. ते 7ला इथे काहीतरी सुरू होणार होतं. मग आम्ही कसंबसं करून त्याला बाहेर आणायचा प्रयत्न केला. बाहेर येताना मग आम्हाला हा जो अगरबत्ती बनवतात ना त्याची मशीन दिसली आणि ते दादा खूप छान अशी माहितीसुद्धा देत होते आणि मेन म्हणजे आपल्यासमोरच तिथे बनवतसुद्धा होते. गुलाबाची होती, बरेचसे त्यांनी पाकळ्या ते असे ठेवलेले होते आणि ते लिटरली माहिती पण चांगली देत होते. आणि बाजूलाच त्यांनी तिथे विक्रीसुद्धा सुरू केलेली होती. आणि बघा म्हणजे मी तरी पहिल्यांदा असं अगरबत्ती बनवताना पाहिलं होतं, त्यामुळे माझ्यासाठी तरी ही नवीनच गोष्ट होती. आणि खूप छान होता पवनाथडी जत्रेचा अनुभव, कारण मागच्या वर्षी जेव्हा आली होती ना तेव्हा खूप जास्त गर्दी होती. गर्दीमध्ये दोन्ही बाळांना घेऊन येणं थोडंसं कठीण होतं आम्हाला, कारण की मग आम्ही काहीच फिरूसुद्धा शकत नाही. सांगवीच्या PWD ग्राउंडला ही जत्रा होती, पण अनुभव खूप छान आलेला होता. आणि मग फायनली आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मग आम्ही मेथी खाकरा बघितला. त्यानंतर मग मी काही गोडा मसाला, कारळ्याची चटणी असं घेतलेलं होतं, कारण मी कारळ्याची चटणी येते त्याचं घरी बनवत नाही, त्यामुळे मग मी विकत घेतलेलं होतं. स्टॉल पण खूप छान होते आणि जत्रा पण खूप छान होती. कसा वाटला व्लॉग नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट